नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. तर पहा, आज तुम्हाला दाखवणार आहे कोलंबी. कोलंबी अशी झणझणीत चमचमीत अगदी मस्त रेसिपी दाखवणार आहे कोलंबीची मालवणी स्टाईलनी. तर पहा, मी कोलंबी सोलून घेतलेली आहे. भरपूर सारी कोलंबी मला भेटली होती आज. मस्त बाजारात गेलेली आणि भरपूर कोलंबी घेतली होती. तिला साफ करून मी दुपारी ठेवली होती. तिचा मधला काटा काढायचा ते असतं ना लाईन, ती काढून घेतलेली आहे. सर्व मध्ये एक लाईन असते, पाठीमागे एक लाईन असते, ती काढली नाही तर पोटात दुखतं, म्हणून ती काढायची कधी पण. आणि कोलंबी छान अशी चांगली 2-4 पाण्याने धुवून घ्यायची स्वच्छ. तर मी धुवून ठेवलेली आहे आणि आता तयारी केलेली आहे. तुम्ही पहा, कोलंबी मसाला बनवणार आहे. मैत्रिणीनं बोटं चाकत राहणार तुम्ही जर खाल्लं तर, तोंडाला पाणी सुटन अशी बनवणार आहे. नक्कीच व्हिडिओ पहा संपूर्ण. तर पहा तुम्ही, तर मी टाकले 2 चमचे चांगलं तेल टाकलेलं आहे. तेल जरा जास्तच टाकायचं चमचमीत होण्यासाठी. मैत्रिणी थोडंसं कमी टाकलं तुम्ही तरी चालेल. तर मला जरासं ही जरा रंगीत दिसली तर छान वाटते, मस्त वाटते, म्हणून मी थोडंसं ह्या मच्छींना ना थोडंसं जास्तच घालते तेल. तर मी 2 पळ्या तेल घातलेलं आहे, छोट्या पळ्या होत्या. त्या 2 पळ्या तेल घातलेलं आहे आणि जिरं मोहरी टाकलेलं आहे छान. आणि आता जिरं मोहरी तडतडलं आहे तर 2 कांदे मोठे मोठे होते ते टाकलेले आहे चिरून मी त्याच्यात. मोठे मोठे 2 कांदे होते माझ्याकडे, ते चिरले, ते टाकले. कांदा मिडियम मी चिरलेला आहे, काय बारीक चिरला नाही एवढा किंवा मोठा पण नाही, मध्यम आकाराचा चिरलेला आहे. आणि अशाच पद्धतीने मैत्रिणींनी ही ट्रिक वापरा, तुमचं कधीच फसणार नाही कोलंबीचं. आणि बऱ्याच मैत्रिणींना मला हे आलेलं का मेसेज का कमेंटमध्ये आलेलं होतं का आमची कोळंबी ना नंतर रबरासारखी बनते. ताई, तो काय माहिती काय होते असं, आमची कोलंबी झाली ना तर रबरासारखी बनते. तर रबरासारखी बनण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण पहा. नाही बनली पाहिजे रबरासारखी तर हा व्हिडिओ पहा, तुमची कधीच फसणार नाही कोलंबी, ही गॅरंटी देते 100%. तुम्ही का होत असेल रबरासारखी ते पण पुढे सांगते तुम्हाला. तुमची ही कोलंबी रबरासारखी करकर लागते दाताखाली, का होती ती पण सांगणार आहे. तर पहा तुम्ही पुढे गेल्यावर कशामुळे होती ती. तर ही पहा, असं छान असं ट्रान्सपोर्ट होतपर्यंत जरा त्याला हलवून घ्यायचा कांद्याला. हे एक एक स्टिप्सवर कुठल्या कुठल्या स्टिपला काय काय घातलेलं आहे ते मात्र लक्षात ठेवा, मग तुमची फसणार नाही मेन गोष्ट. आणि खरंच अगदी चमचमीत होणार आहे, झणझणीत पण करणार आहे जरा छानच. तर पहा इथे मस्त परतून घेते आता, ट्रान्सफर होतपर्यंत परतणार आहे जास्त. कांदा कसा छान परतला गेला तर त्याचा कच्चापणा पण जातो आणि जरा कडवटपणा असतो तो पण, म्हणजे उघरट लागतो जरासा कांदा मग तो कच्चा असल्यामुळं. मग तो कांदा छान परतला आणि त्याचा कडवटपणा घालवला ना तर आपली रेसिपी छानच बनते. मग त्याच्याकरता कांदा व्यवस्थित भाजायचा आपल्याला. आपण बघा कधी कधी कच्चा मसाला वापरतो कुठल्याही गोष्टीला, बऱ्याच मच्छीला पण वापरतो कुठल्या कुठल्या, तर जरा कच्चा वास येतो ना, तो वेगळाच वास येतो बघा. तसा न येण्यासाठी ह्याला हे करायचं. आता हे 2 कांदे घेतले होते ना, 2 मोठे टमाटे पण घेतलेले आहेत मी. मोठे मोठेच टमाटे, मोठे मोठेच कांदे घेतलेले आहेत. तर ते ते पण परतून घ्यायचं याच्यावर. मस्त अशी मिनिटभर परतलं पाहिजे असं करायचं. आणि वरून मी आता तर कोथिंबीर बी चांगली मूठ भरून टाकणार आहे. हे बघा, भरपूर कोथिंबीर टाकते, छान दिसतं कोथिंबीर पण. आत्ताच रंग छान दिसते तर नंतर किती दिसणार आहे पहा तुम्ही. तर आता मी बाजूला कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी, लसूण घेतलेला आहे, तो जरा टेचून घेते, दोन्ही मिक्स. थोडा आल्याचा तुकडा पण टाकलेला आहे मी. तर हे जरासं कुटून घ्यायचं, जास्त नाही कुटत बसायचं, जरासं लसणाला फोडायचं आहे फक्त आपल्याला. बघा, आणि आलं किसलं होतं ते पण टाकलेलं आहे त्याच्यात थोडंसं, अर्धा इंच. हे सर्व टाकलं खलबत्यात. खलबत्ता बऱ्याच वेळा उपयोगी पडतो आपल्याला मैत्रिणींना. तुमच्याकडे नसल्या तर जरूर घ्या, की आपल्याला खूप वेळा घरामध्ये किचनमध्ये लागतो खलबत्ता. मस्त हलवून घ्यायचं. आता ह्याला मी ना
जरा बाजूला ठेवणार आणि दुसरी ठेवणार भांडं. आणि ती कोलंबी आहेत ना, स्वच्छ धुवून घेतलेली चांगली एक ती. आधी तेल टाकते. हे पहा, तेल टाकलं आणि ह्याच्यात ना मी थोडा थोडा मसाला टाकणार आहे. पहा तुम्ही कुठला कुठला टाकणार आहे तो पहा मसाला. तेल तापलेलं आहे आता बऱ्यापैकी. आपण लगेच कढई ठेवल्यामुळं गरम होत नाही पटकनी, म्हणून जरासा वेळ लागलेला आहे थोडा. तरी पण झालेलं आहे. तर हे कोलंबी आपली आहे ना, ही ह्याच्यात टाकायची आपल्याला, परतून घ्यायची आपल्याला, ते लक्षात घ्या. तर इथं मालवणी मसाला अर्धा चमचा आणि लाल तिखट अर्धा चमचा, हळद टाकलेली आहे थोडीशी, आणि थोडासा गरम मसाला, थोडासा धने पावडर, आणि हे सोडून द्यायचे याच्यात. आता ह्याला परतून घ्यायचं. मैत्रिणींनो, तुम्हाला सांगितलेलं ना रबरासारखी का होती, त्याचं उत्तर आता देते तुम्हाला मी. तर हे रबरासारखी होती कशी, तर आपण ना शिजत टाकतो आपण, त्यावेळेला गरम पाणी वापरायचं. एकदा परतून झाली ना तर गरम पाणी टाकायचं, असं थंड पाणी ओतायचं नाही. आणि ही परतायच्या वेळेस ना अगदी वाकडी होतपर्यंत परतायची, परतून व्यवस्थित घ्यायची इकडे. ही परतली ना तर मग ती रबरासारखी होत नाही, आणि एकदम अशी वाकडी झाली पाहिजे कोलंबी. काही काही सरळ आहे बघा, ती वाकडी झाली पाहिजे, म्हणजे परतून छान होती ती. बघा आता वाकडी होत चाललेली आहे बऱ्यापैकी, कितीतरी वाकड्या झाल्यात बघा. मेन पहिली तर असतीच वाकडी, पण आणखीन वाकडी होती, असं गोल गठ्ठा पण बनतो त्याचा जर झाली तर. आता इथे मी पहा मसाले आपल्याला लागतात ते टाकणार आहे. असं जागा केलेली आहे ना, इथे टाकलेला आहे कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला. मग तिखटावर तुमच्या याच्यावर करा, किती तिखट लागतं तिथं. थोडंसं तेल पळीभर ओतलेलं आहे त्याच्यात. तर गरम मसाला हे वगैरे सर्व घातलेलं आहे, आणि हे मालवणी मसाल्यामध्ये सर्व गरम मसाले आहेत माझ्या. तुम्हाला तर माहीत आहे, मग मसाला जे पाठवते सर्वांना देते, एवढे मसाले छान आहेत ना, हे तरीबाज मसाले आहेत, आणि एवढे टेस्ट कुठल्याही भाजीला खूप टेस्ट येते. तर तुम्हाला घ्यायचे असले तर नक्कीच ऑर्डर करा. माझ्या व्हिडिओवरती नंबर आहेत, प्रत्येक व्हिडिओवरती नंबर येतात, आणि स्क्रीनवर नंबर देणार आहे मी. तुम्हाला घ्यायचं असलं तर घरपोच फ्री डिलिव्हरी आहे, आणि फोन करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता, सर्व काही विचारू शकता. आणि सगळे प्रकारचे मसाले आहेत, डंकावर कुटलेले, चुलीवर भाजलेले, आणि बिना केमिकलचे मसाले, म्हणजे आमच्या शेतात उगवलेले मसाले आहेत हे सर्व. त्याच्यामुळं कसलीच भीती नाही आहे, मसाले एवढे जबरदस्त आहेत. आता हेच दिले टाकून याच्यात. आता चांगले शिजवून घ्यायचं. पाणी जरा पण नाही वापरलं अजूनपर्यंत मी. पहा, ह्याला परतून घ्यायचं. परत 1 मिनिटभर तरी परतून घेणार आहे. नंतर दुसरी प्रोसेस करायची आपल्याला. छान परतून घ्यायचा मात्र मस्त. ह्याचा सुगंध फार सुटलेला आहे घरात, छान दरवळते सुगंध. आणि मला तर प्रचंड आवडते कोळंबी म्हटलं का माझ्या अगदी तोंडाला पाणी सुटतं माझ्या. जे आमच्या घरात सर्वांनाच आवडती, आम्ही खातो कधी पण, बरेच वेळा असतील. आणि मच्छी खावं खरंच कधीतरी. मच्छी खाल्याने खूप चांगलं असतं आपल्या शरीरासाठी, खूप उपयोग आहे मच्छीचा. जे प्रत्येकाने खावं मच्छी, जास्त नाही खाली तरी कमी तरी खावं, पण खावं, खूप आपल्या शरीराला लागतेच ते. तर वेगवेगळ्या प्रकारच्या मच्छी असतात. आता ही केली तर नंतर थोड्या दिवसांनी ती करायची, असं वेगवेगळ्या प्रकारची करतात. थोडंसं पाणी टाकते बघा, एवढंच पाणी टाकणार आहे पहा. आणि हे मी गरम पाणी टाकलेलं आहे, थंड नाही आहे, गरमच पाणी टाकायचं. आता तुम्ही आमटी केली पातळ तर त्याला गरमच पाणी होतं, इथे पण गरम पाणी, नाही तर तुमची दाठरणार ती. थंड पाणी ओतडला दाठरती, त्याचं मग दाटाखाली चिवट असं लागणार. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे मी. पहा व्हिडिओ संपूर्ण आणि बनवा या पद्धतीने, मालवणी पद्धतीने. आता याच्यात तुम्हाला कोकम टाकायचं तर टाकू शकता. मी भरपूर टमाट टाकली म्हणून कोकम नाही टाकलं, नाही तर याच्यात कोकम पण टाकू शकता तुम्ही, छान लागते. चांगलं 2 मिनिट मी ठेवलेलं आहे. आता पाहते
हे बघा मस्त रसरशीत झालेलं आहे, एकदम तेल पण सुटलेलं आहे आणि छान अगदी मस्त झाले पहा. सुंदर कलर आलेला आहे, अगदी दिसतंय पण मस्त. थोडंसं अजून झाकून ठेवते. तसं झालेलंच आहे आपलं, पण तरी पण मला वाटलं थोडंसं झाकून ठेवावं म्हणून मी थोडे झाकून ठेवते अजून एखादा अर्धा मिनटं. तर मग तुम्हाला समजेल कसं आहे काय आहे ते. तर लगेच अर्ध्या मिनटात मी काढून दाखवणार आहे आणि तुम्हाला हे पहा झालेलं आहे अर्धा मिनटं आणि मी काढून घेते आता, दाखवते तुम्हाला प्लेटमध्ये कशी झालेली आहे काय झालेली आहे ते समजेल तुम्हाला. तर मी प्लेट वगैरे घेते, तोपर्यंत राहू दे गॅस चालू बारीक बारीक. आणि हे इंडक्शन कसं बंद केला गॅस तरी पण चालू असतो, गरम असतं तरी जरा गरम गरम वाफ म्हणून ठेवलेलं आहे इंडक्शन मी. आता दुसरी तयारी करते, तोपर्यंत तुमचं होऊन जाईल. तर एवढी छान मैत्रिणी खरंच करा या पद्धतीने, खूप टेस्टी लागते, खूप छान लागते, रसरशीत बनवलेली आहेत. प्रश्नांची उत्तरं पण दिलेली आहेत तुमच्या आणि आणखीन काही टिप्स असल्या तर नक्कीच सांगत जाईन. विचारीत जा, असे प्रश्न विचारले तर आवडतात मला. किती तरीवास झालेला आहे ना, छान दिसते ना, रंगही किती अफलातून आलेला आहे ना. तर मी काढून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते डिशमध्ये. पहा किती मस्त. असंच करायचं, एकदम कोरडी पण नाही करायची आणि एकदम पातळ. मसाला म्हटला तर बिना मसाल्याचं वाटलेलं केलेलं आहे पहा, किती छान. आणि तुम्ही टिफिनसाठी किंवा जेवणाच्या कुठल्याही कधी पण खाऊ शकता. कोणी पाहुणे आले तर खाऊ शकता. असा रंग सुंदर आणि दिसती पण छान. आवडली तर नक्कीच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसा वाटला माझा कोळंबी मसाला हा. आवडला का तुम्हाला? या पद्धतीने बनवून पहा तुम्ही, का तुम्ही बनवता का या पद्धतीने ते पण कळवा. आता तुम्हाला पुढे मी मसाल्याविषयी सांगणार आहे, पहा जरा. तर कुणाला घ्यायचा असला तर मसाला नक्कीच घ्या, नवीन स्टॉक आलेला आहे आता आणि घरपोच तुम्हाला फ्री डिलिव्हरी भेटणार आहे. सगळे प्रकारचे मसाले आहे, स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. पुऱ्या महाराष्ट्रभर मसाले. आणि हे कसे वाटले मला कोळंबी नक्कीच कळवा.